एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टूथ टॉक. आय एम डॉक्टर वैष्णवी. आज आपण बघूया प्रेग्नन्सी टाईम पिरियडमध्ये आपण दातांची काय काय काळजी घ्यायला हवी. सर्वात आधी उत्तम ओरल हायजीन मेंटेन करायला हवी. दिवसातनं 2दा ब्रश आणि फ्लॉसिंग करायला हवी. फ्लॉस हा एक थ्रेडसारखा असतो ज्यामध्ये तुम्ही इंटरडेंटल एरियाज म्हणजे 2 दातांमध्ये फसलेलं फूड डेब्रिसला क्लीन करण्यात हेल्प करतो. एक अल्कोहोल फ्री माउथवॉश मेंटेन करायला हवं. त्यानंतर हेल्दी डाएट मीन्स कॅल्शियम रिच आणि व्हिटॅमिन डी रिच आहारांचं सेवन करायला हवं. प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये मोस्ट ऑफ द विमेनला मॉर्निंग सिकनेस होतं. मॉर्निंग सिकनेसमध्ये काही महिलांना वोमिट होतं. वोमिट झाल्यानंतर त्यांनी बेकिंग सोडा वॉटरनी गागल करायला हवं आणि 30 मिनिटानंतर म्हणजे अर्ध्या तासानंतर ब्रश करायला हवं. ब्रश केल्याने जे इनामल आहे, इनामलमध्ये हायड्रॉक्सीएपेटाइट नावाचा क्रिस्टल असतो आणि वोमिटमुळे माउथमध्ये ॲसिडचं प्रमाण वाढतं. ॲसिड आणि हायड्रॉक्सीएपेटाइटची रिॲक्शन होतं ज्यामुळे इनामलची जी लेयर आहे म्हणजे ती लेयर पातळ होतं. प्रेग्नन्सीमध्ये हॉर्मोन्सचं फ्लक्च्युएशन होते ज्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढत राहते. यांची लेवल वाढल्यामुळे गम्स जे आहेत ते सेन्सिटिव्ह होतात. त्यामुळे प्लाक ॲक्युम्युलेशन होते. प्लाक ॲक्युम्युलेशन झाल्यामुळे हिरड्यांवर सूज येऊ शकते. याला आपण प्रेग्नन्सी जिंजिव्हायटिस असं म्हणतो. आफ्टर प्रेग्नन्सी ते नॉर्मल होतं. जर तुम्हाला दातांची कोणती पण प्रक्रिया डेंटल प्रोसिजर जर तुम्हाला कोणत्या पण करायच्या असल्या त्यासाठी सेकंड ट्रायमिस्टर हा पिरियड सेफ मानला जातो. तुम्हाला आणखी अशाच माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.